आपण ह्या व्हिडिओमध्ये खूप इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन ह्या ठिकाणी बघणार आहोत आणि काही तुम्हाला प्रॅक्टिकल मी दाखवणार आहे, जे की खूप ह्या ठिकाणी मला कमेंट बॉक्समध्ये विचारत होते की हयातीचा दाखला जो पेन्शनसाठी कसा काढायचा. ऑलरेडी खूप जणांनी हयातीचा दाखला काढलेला आहे, पण त्यांच्याकडे हयातीचा दाखला काढलेला काही प्रूफ नाही आहे, काही त्याचं प्रिंट वगैरे नाही आहे. तर त्यासाठी यांना पुढे तहसीलमध्ये पण हा हयातीचा दाखला सबमिट करायचा आहे. तर त्याच्यासाठी त्यांना जमा करण्यासाठी तो प्रूफ पाहिजे आहे. तर तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की तुम्ही घरी बसून आपल्या फोनवरून तुम्ही हयातीचा दाखला कसा डाउनलोड करू शकाल. तर चला आपण स्टार्ट करूया. नमस्कार मित्रांनो, सॅम घोडके मराठी चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर तुम्ही या चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. त्यामुळे तुम्हाला महाराष्ट्रामधले जे नवीन अपडेट आहेत ते लवकरात लवकर सगळ्यांच्या अगोदर तुम्हाला ह्या ठिकाणी इन्फॉर्मेशन माहिती पडेल. त्यासोबतच जे पेन्शनधारक आहेत, जे लाडका बहिणी लाभ घेतात किंवा जे महाराष्ट्रामधले हर एक छोटी मोठी स्कीम आहे, तर त्याच्या रिलेटेड तुम्हाला हर एक अपडेट तुम्हाला ह्या चॅनलवरती भेटत राहील. त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच हा व्हिडिओ आहे ते लास्टपासून नक्कीच बघा. कारण या व्हिडिओमध्ये प्रॉपर आपण पूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहोत की तुम्ही घरी बसून हयातीचा दाखला कसं डाउनलोड कराल आणि कसं तुम्ही तहसीलमध्ये जमा करायचा आहे. तर ते सगळी डिटेल्स आपण ह्या ठिकाणी प्रॉपर ह्या ठिकाणी बघणार आहोत. आणि ज्या आतापर्यंत ज्यांनी हयातीचा दाखला काढलेला नाहीये तर त्यांच्यासोबत तुम्ही व्हिडिओ हा शेअर करू शकता. आणि जे संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी निराधार आणि त्यासोबतच श्रावणबाळ जो योजना आहेत, जेवढे काही पेन्शनधारक आहेत तर तेवढ्या सर्वांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा राहणार आहे. तर चला, जो आपलं डिस्कशन पेज आहे त्याच्यावरती थोडं डिस्कस करूया, काय काय तुम्हाला डॉक्युमेंट्स लागतात आणि कशा कशाची गरज आहे. ते झाल्यानंतर आपण डायरेक्ट ह्या ठिकाणी कसं तुम्ही डाउनलोड करू शकाल हे सगळे डिटेल्स पाहणार आहोत. तर चला पुढे वळूया. तर हयातीचा दाखला काढण्या अगोदर तुमच्याकडे काही इम्पॉर्टंट पाहिजे आहे, तर मी ह्या ठिकाणी तुम्हाला डिस्कस करतो. कारण आपल्या वेळेची हे खासियत आहे की आपण जे टॉपिक ह्या ठिकाणी बोलत असतो ते पूर्णपणे हर एक छोटी मोठी अपडेट आहे ते ह्या ठिकाणी डिस्कस करूनच आपण पुढे जाण्याची कोशिश करतो. कारण शॉर्टकटमध्ये सांगणं हे खूप कम्फर्टेबल नाही आणि समोरच्याला प्रॉपर लक्षामध्ये आलं पाहिजे हे आपण काळजी घेतो. कारण आपल्या चॅनलवरती पूर्ण दिव्यांग आहेत, आपले दिव्यांग बंधू भगिनी आहेत, तर त्यांचं त्यांचं जे त्यांना जसं एक्सेसिबल आहे तर तशा गोष्टी आपण ह्या ठिकाणी पूर्ण मॅनेज करतो. तर त्यामुळे खूप बारकाईनं डिस्कशन करणं खूप गरजेचं असतं. तर त्यामुळे मी पहिल्यांदा ह्या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्यासाठी तुमच्याकडे काय काय ह्या ठिकाणी डॉक्युमेंट्स पाहिजे आहेत. तर डॉक्युमेंट्सची ह्या ठिकाणी गरज नाही, फक्त तुमच्याकडे काय काय आहे तेच तुम्हाला सांगतो. तर तुम्ही पहिल्यांदा ह्या ठिकाणी हयातीचा दाखला ह्या ठिकाणी काढलेला पाहिजे. काढलेला असलं तरी ठीक आहे, नाहीतर तुम्ही नवीन पण हयातीचा दाखला इथून नवीन हयातीचा दाखला पण काढू शकता. मी ऑलरेडी तुम्हाला त्याच्या रिलेटेड पण व्हिडिओ बनवलेला आहे आणि तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये पुढं सांगेन की तुम्ही नवीन पण काढू शकता. आणि जो हयातीचा दाखला ह्या ठिकाणी आहे, सेकंड जो आहे आपल्या ह्या ठिकाणी, तुम्ही डाउनलोड पण कसं करू शकतात तुमच्या फोनवरून सध्या घरी बसून. तर ते पण आपण ह्या व्हिडिओमध्ये प्रॉपर ह्या ठिकाणी बघणार आहोत. आणि तुम्हाला पुढे हे पण सांगणार आहे की तहसीलमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स काय काय जमा करायचे आहेत जेव्हा तुम्ही तहसीलमध्ये हयातीचा दाखला ह्या ठिकाणी सादर करणार आहात. तर तेव्हा त्याच्यासाठी डॉक्युमेंट्स वगैरे काय काय लागतील तर ते सगळी पण डिटेल्स आपण ह्या व्हिडिओमध्ये प्रॉपर बघणार आहोत. तर त्यामुळे हा नक्कीच व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा आणि त्यासोबतच जे आपले पेन्शनधारक आहेत तर त्यांच्यासोबत नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता. तर चला, आपण एक्स्ट्रा न टाईम घालवता आपण डायरेक्ट आपल्या स्क्रीनवरती वळूया. तर स्क्रीनवरती वळण्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो, तर तुमच्याकडे ह्या ठिकाणी फोन राहणं खूप गरजेचं आहे. जो तुमच्याकडे तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाकडे असेल तर ठीक आहे, नाहीतर तुमचा आसपासचा जो कोणी फोन आहे त्यांच्याकडे तुम्ही घेऊ शकता. तुमच्याकडे शिकलेले असेल ठीक आहे, नाही तर तुम्ही स्वतः तुम्हाला मॅनेज होत असले तर तुम्ही स्वतः ह्या ठिकाणी कव्हर करा. तर फॅमिलीमध्ये कोणाला जमत असेल ठीक आहे, नाहीतर तुम्हीच मॅनेज करा. नाही तुम्हाला जमत असेल तर तुम्ही पण ह्या ठिकाणी करू शकता. तर त्यासाठी तुमच्याकडे फोन असणं मी ऑलरेडी ह्या ठिकाणी गरजेचं सांगितलंच आहे. आणि त्यासोबत तुम्हाला जो आहे मी दुसरा दुसरा टॉपिक तुम्हाला ह्या ठिकाणी सांगू इच्छितो. तर त्यासाठी जेव्हा तुम्ही ह्या ठिकाणी हयातीचा दाखला काढला होता, हयातीचा दाखला जेव्हा तुम्ही काढला होता, त्यासाठीच तुम्हाला ह्या ठिकाणी जो आधार कार्ड जो आपला आहे ह्या ठिकाणी आधार कार्डचा तुम्हाला नंबर ह्या ठिकाणी पाहिजे. आधार कार्डचा नंबर तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. आणि त्यासोबतच तुम्हाला हे सांगू इच्छितो की जे तुम्ही
मोबाईल नंबर टाकला होता ते प्रॉपर तुम्हाला मोबाईल नंबर ह्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तोच मोबाईल नंबर पाहिजे जेव्हा तुम्ही हयातीचा दाखला काढला होता ना, तेच मोबाईल नंबर ह्या ठिकाणी तुमच्याकडे पाहिजे, कारण त्याच्यावरतीच OTP येतो. तुमच्याकडे मोबाईल नसेल नंबर ठीक आहे, तर तुम्ही जेव्हा ह्या ठिकाणी ईमेल जेव्हा ईमेल आय डीवरती तुम्ही ईमेल टाकले असेल, जेव्हा तुम्ही हयातीचा दाखला काढला होता, तर त्याच्यासाठी जेव्हा ईमेल नंबर आपण टाकलेले होते तिथे, तर ईमेल आय डी पण तुमच्याकडे असेल तर तुम्ही ह्या ठिकाणी तो ईमेल आय डी पण टाकू शकता. तर हे सगळी डिटेल्स तुमच्याकडे अवेलेबल असली पाहिजे. तर जो आपला मेन स्क्रीन आहे तर चला आपण जे आपलं डाउनलोड स्क्रीन आहे, डायरेक्ट डाउनलोड स्क्रीनवरती जाऊया. फोनच्या स्क्रीनवरती आलेलो आहोत. तर फोनच्या स्क्रीनवरती आल्यानंतर ज्या ठिकाणी आपलं बेनिफिशरी सत्यापित ॲप आहे, तर त्या ठिकाणी त्याला ओपन करून घ्यायचं आहे. तर आपण ह्या ठिकाणी ओपन करून घेऊया. तर ह्या ठिकाणी ओपन करण्यासाठी थोडासा ह्या ठिकाणी टाइम लागतो. तर टाइम झाल्यानंतर इथे समोर तुमच्या ऑप्शन दिसत आहे, जशा की पहिल्यांदा नॅशनल गव्हर्नमेंट दिसत आहे, त्यानंतर गुजरात वगैरेचे नवीन ऑप्शन यामध्ये आलेले आहेत. पण आपल्याला या ठिकाणी कुठं जायचं नाही, आपल्याला जो महाराष्ट्र आहे इथे कोपऱ्यामध्ये लास्ट, तर आपल्याला ह्याच्या बटनावरती क्लिक करायचं आहे, महाराष्ट्र या बटनावर. तर आपण ते क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस येतो. असा इंटरफेस आल्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता सोशल सर्व्हिसेस पेन्शन जे तुमच्यासमोर ह्या ठिकाणी दिसत आहे, तर ह्या बटनावरती तुम्हाला ह्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. ह्या ठिकाणी जेव्हा तुम्ही क्लिक करता, जो वरचं 1 नंबरचं ह्या ठिकाणी आहे बेनिफिशियरी व्हेरिफिकेशन, ऑलरेडी ज्यांनी केलेलं आहे त्यांनी ह्या ठिकाणी ह्या बटनावर व्हेरिफिकेशन ह्या बटनावर नाही जायचं, आणि जे पहिल्यांदा काढत आहे त्यांनी व्हेरिफिकेशन ह्या बटनावरती वरती 1 नंबरच्या लिंकवर ओपन करू शकतात. आणि ज्यांनी ऑलरेडी काढलेला आहे तर खाली व्ह्यू बेनिफिशियरी सर्टिफिकेट व्ह्यू बेनिफिशियरी सर्टिफिकेट जो बटन आहे 2 नंबरचा खालचा, 2 नंबरचं, तर तुम्हाला सिम्पली ह्याच बटनावरती क्लिक करायचं आहे. तर आपल्याला ह्या ठिकाणी डाउनलोड करायचं आहे. तर त्यामुळे आपण ह्या ठिकाणी जो सेकंड आहे याच्यावरती क्लिक करूया. तर ह्या ठिकाणी सेकंडवरती क्लिक केल्यानंतर जो ह्या ठिकाणी नंबर आपल्याला क्रिएट झाला होता जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी काढला होता, तर BSA नंबर जो होता, BSA आय डी आहे, तो आय डी तुम्हाला ह्या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. तर ह्या ठिकाणी आय डी तुम्ही टाकल्यानंतर आपण ह्या ठिकाणी आय डी टाकून घेऊया. तर ह्या ठिकाणी बघू शकता बेनिफिशियरची आपली आय डी होती ह्या ठिकाणी BSA नंबर, ह्या ठिकाणी आपण BSA नंबर टाकून घेतला आहे, पण ह्याची काही रिझन असल्यामुळे याला थोडा ब्लर करत आहे. तर हे तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुम्हाला ह्या डायरेक्ट सबमिट ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर सबमिट ह्या बटनावरती क्लिक केल्यानंतर जेव्हा तुम्ही रजिस्टर मोबाईल नंबर टाकला होता त्याच्यावरती एक OTP येतो, तो OTP टाकून घ्यायचा आहे. तर चला आपण OTPचं पुढे टाकून घेऊया. पाहू शकता आपण जो नंबर आहे क्रिएट झाला, तर नंबर टाकून घेतला आहे. नंबर टाकल्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक OTP येतो, जो OTP तुम्हाला ह्या ठिकाणी खाली टाकून घ्यायचा आहे. तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ह्या ठिकाणी तुम्हाला OTP टाकून घ्यायचा आहे. तर मी ह्या ठिकाणी OTP आपला जो मोबाईल नंबर आपण टाकला होता अगोदर, मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी, तर त्याच्यावरती OTP आलेला आहे, तर तो OTP ह्या ठिकाणी टाकून घेतो. तर मी ह्यासमोर OTP टाकून घेतलेला आहे. तर सिम्पली आपण व्हेरीफाय ह्या बटन जो तुम्हाला या ठिकाणी दिसते त्याच्यावरती क्लिक करूया. तर इथं पाहू शकता व्हेरीफाय ह्या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ह्या ठिकाणी हयातीचा दाखला आलेला आहे. तर हे खूप इझी आहे. तर ह्याचा तुम्हाला ह्या ठिकाणी स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. तर सिम्पली जो तुमच्याकडे फोन असेल तर तुम्हाला साईडचे 2 बटन पण दाबू शकता. नाहीतर काही काही फोनमध्ये जे राहतात फक्त वरून तुम्हाला 3 बोटं फिरवायचे आहेत. ते 3 बोटं फिरवल्यानंतर ह्या ठिकाणी स्क्रीनशॉट निघतो. तर मी ह्या ठिकाणी स्क्रीनशॉट काढून घेतो. तर ह्या ठिकाणी स्क्रीनशॉट ह्या ठिकाणी निघालेला आहे. हा स्क्रीनशॉट तुम्हाला तहसीलमध्ये जमा करून द्यायचा आहे. हा स्क्रीनशॉट तुम्ही जेव्हा तहसीलमध्ये जमा कराल तर तेव्हा तुम्हाला काही डॉक्युमेंट्स त्यासोबत जमा करायचे आहेत, जसं की आधार कार्ड, डिसॅबिलिटीचे सर्टिफिकेट आहे, डिसॅबिलिटीचे सर्टिफिकेट, हे पण डॉक्युमेंट्स तुम्हाला तहसीलमध्ये जमा करायचे आहेत. तर चला जे आपलं डिस्कशन पेज आहे, आपण डिस्कशन पेजवर जाऊन थोडं डिस्कस करूया. तर आता प्रॉपर तुम्हाला ह्या ठिकाणी डाउनलोड करता तर आलं असेलच. आता डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तहसीलमध्ये कोणते कोणते डॉक्युमेंट्स ह्या ठिकाणी तुम्हाला घेऊन द्यायचे आहेत, तर ते डॉक्युमेंट्स आपण आता ह्या ठिकाणी शेअर करणार आहोत, की तहसीलमध्ये तुम्हाला कोणते कोणते काय काय डॉक्युमेंट्स ह्या ठिकाणी जमा करायचे आहेत. तर आपण ह्या ठिकाणी एक एक डॉक्युमेंट्स आहे ती डिस्कस करूया. तर ह्या ठिकाणी जो पहिला डॉक्युमेंट जो आपला राहणार आहे तो आहे हयातीचा दाखला, जो की आपण जस्ट ह्या ठिकाणी आता डाउनलोड ह्या ठिकाणी केलेला आहे. तो हयातीचा दाखला तुम्हाला ह्या ठिकाणी सर्टिफिकेट, ह्याला आपण सर्टिफिकेट म्हणू शकतो. तर सर्टिफिकेट जो आहे हयातीच्या दाखल्याचे सर्टिफिकेट तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे तहसीलमध्ये. आणि त्यासोबतच जो 2 नंबरला आहे ते जे दिव्यांग आहेत, दिव्यांग यांना दिव्यांग आहेत आपले, यांना
डिसॅबिलिटी सर्टिफिकेट घेऊन जायचं आहे, डिसॅबिलिटी सर्टिफिकेट. आणि त्यासोबतच तुमच्याकडे UDID असेल तर UDID जो कार्ड आहे, UDID कार्ड पण तुम्हाला ह्या ठिकाणी सोबत घेऊन जायचं आहे, हे लक्षामध्ये ठेवा. तर हे जे आपण ह्या ठिकाणी डिस्कस केलं आहे, हे जे 2 टॉपिक हे दिव्यांगांसाठी हे आहे. तर दिव्यांगांसाठी मी सांगतो. आणि ह्याची जी पुढची आहे, जे आपले विधवा किंवा आजारी व्यक्ती आणि त्यासोबतच वृद्ध आहेत, त्यांच्यासाठी काय काय घेऊन जायचं आहे ते पण मी तुम्हाला समोर सांगेलच. तर ह्या ठिकाणी जे आहेत त्यांच्यासाठी ह्या ठिकाणी जो पहिला प्रथमतः हयातीचा दाखला जो आता जस्ट आपण डाउनलोड करून तुम्हाला दाखवला, सेम टू सेम हयातीचा दाखला तुम्हाला सेम या ठिकाणी घेऊन जायचा आहे, हयातीचं सर्टिफिकेट्स. त्यानंतर तुम्हाला सिम्पली जो आधार कार्ड आहे, आणि हे कारण दिव्यांगांना पण आधार कार्ड ह्या ठिकाणी मागू शकतात, मागलं तर तुम्ही आधार कार्ड पण त्या ठिकाणी जमा घ्यावा. तुम्हाला आधार कार्ड पण ह्या ठिकाणी त्यांना द्यायचं आहे. आणि किंवा त्यांनी पॅन वगैरे कोणता पण ID प्रूफ एखादा मागितला तर ID प्रूफ पण तुम्ही ह्या ठिकाणी देऊ शकता, किंवा त्याच्या रिलेटेड काही डॉक्युमेंट्स वगैरे तुमच्याकडे अवेलेबल असतील ते पण डॉक्युमेंट्स तुम्ही त्यांना देऊ शकता. आणि त्याच्यानंतर आता जे आणि हे जे मी तुम्हाला हे जो पॉईंट सांगितला आहे, ह्याच्यामध्ये हे सांगू इच्छितो की हे आजारी व्यक्ती तसंच वृद्ध आणि विधवा महिलांसाठी हे ह्या ठिकाणी डॉक्युमेंट्स सांगू शकतात, किंवा ह्याच्या रिलेटेड आणखी काही तुम्ही डॉक्युमेंट्स सांगितले तर नक्कीच तुम्ही तहसीलमध्ये जमा करा. आणि त्यासोबत जो वरी आपण ही 1 नंबरला जो हे डिस्कस केलेला आहे, तर हे दिव्यांगांसाठी आहे. जे वरचं आपण डिस्कस केलं हे दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी ह्या ठिकाणी हा वरचा आहे. तर हे तुम्हाला प्रॉपर ह्या ठिकाणी प्रॉपर समजलंच असेल. हे खूप डाउनलोड करणं इझी मेथड आहे. तर हे डॉक्युमेंट्स तुम्ही लवकरात लवकर तहसीलमध्ये जमा करा. मग त्याच्या थ्रू ते व्हेरीफाय करून तुमचं जे पेन्शन आहे त्या पेन्शनवर जी वेबसाईट ऑफिशियल त्याच्यामध्ये हे अपडेट करतील. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर हे अपडेट करणं गरजेचं आहे. 30 जूनच्या अगोदर ह्या ठिकाणी 30 जून जे आहे 30 जूनच्या अगोदर आपल्याला ह्या ठिकाणी सगळं अपडेट करून घ्यायचं आहे. तर ज्यांनी ज्यांनी हयातीचा दाखला आणखीन काढलेला नाही तर प्लीज तुम्ही हयातीचा दाखला वगैरे काढून घ्या. त्याच्या रिलेटेड ऑलरेडी आपण व्हिडिओ वगैरे ह्या ठिकाणी बनवलेले आहेत. तर हेच खूप इम्पॉर्टंट अपडेट तुम्हा सर्वांसाठी आज आपण घेऊन आलेलो आहे. हे तुम्हाला आजची इम्पॉर्टंट खूप महत्त्वाची अपडेट नक्कीच आवडली असेल तर नक्कीच आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्यासोबतच जे पूर्ण पेन्शनधारक आहेत त्या पेन्शनधारकासोबत तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. त्याच्यामध्ये संजय गांधी निराधार असो, इंदिरा गांधी निराधार असो, तसंच जे इंडियन आर्मीचे वगैरे रिटायर आता त्यांना पण पेन्शन वगैरे भेटते, ज्यांना गव्हर्नमेंटची पेन्शन वगैरे भेटते त्यांना पण हे सेम अप्लिकेबल आहे. तर त्यांच्यासोबत पण तुम्ही व्हिडिओ हा शेअर करू शकता. त्यासोबतच जे आपले दिव्यांग बंधू भगिनी आहेत, आजारी व्यक्ती तसंच वृद्ध महिला आणि आजारी हे सगळे जे आहेत त्यांच्यासोबत पण तुम्ही नक्कीच व्हिडिओ शेअर करा. आणि जे जवळचे तुमच्या आसपास व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्यांच्यामध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ डिस्कस करू शकता, त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करू शकता. कारण खूप जण या ठिकाणी वेट करत होते की हयातीचा दाखला कसा डाउनलोड करायचा, त्यांना थोडी प्रोसिजर माहिती नव्हती. तर तुमच्या थ्रू त्यांना पण थोडीशी मदत होऊन जाईल. तर चला परत भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत, एक नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. जय हिंद, जय महाराष्ट्र.